केलं त्यांचा जो निर्णय होता तो अंतिम निर्णय या ठिकाणी ते चांगल्या दिशेने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि विकेटचं पतन पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी विकेट बॅट थोडीशी या ठिकाणी मागे होती आणि चेंडू मात्र या ठिकाणी स्टंपवरती जाऊन आदळला आणि विकेटचं पतन पहिल्या धक्का या ठिकाणी बसत असताना टीम अर्थात आपण पाहतोय विलेटच्या स्वरूपामध्ये श्री स्वामी समर्थ पलदरी टीमला अतिशय चांगले दोन्ही संघ जर विचार केला ना तर दोन्ही संघ तितके चांगले आहेत. बल्लाडे दोन्ही संघ भरपूर नाईट रणजी शृंखलेचा अनुभव असलेल्या दोन्ही टीम इकडे आपण पाहिलं ना तर 6 वर्ष खूप इन्फॉर्म मध्ये या वर्षाच्या अंगामध्ये जर का आपण पाहिलं ना तर एक चांगल्या क्रिकेटचा हंगाम या टीमसाठी देखील राहिला आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं ना तर पलदरी टीम या टीमचा देखील जर विचार केला ना तर हा संघ देखील या हंगाममध्ये अतिशय चांगला खेळ करत असताना आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये या संघाला देखील आपण पाहिलं आणि दोन संघादरम्यान हा सामना आपण पाहतो. एकीकडे आपण पाहतो नागेश उघडा आणि त्याच्या विरोधामध्ये असेल तर आर्यन पवार या दोन खेळाडूंदरम्यान खऱ्या अर्थानं चालू असलेला हा 5वा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या नाईट रजनी शृंखलेतील फसरामचा 5वा सामना गोलंदाज इथून तयार होईल. इथे हलक्या आपल्या चेंडूला ग्राउंड डाऊन खेळून काढलं जाते शॉट मिड विकेट मध्ये जर का आपण विचार केला तर एक सिंगल मात्र इथून ऍड होईल. सिंगलला संघाचं खातं ओपन केलं संघाचं सरीगणेश केलं धाव फलकावरती इथून धावसंख्या जेवढी जाईल ती मात्र 1 धाव. अगदीच सन्मान्य श्री मरलप्पा यांच्या माध्यमातून जर विचार केल्यानंतर 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल नागेश उघडा यांच्यासाठी खऱ्या अर्थानं नागेश उघडा यांच्यावरती असलेलं त्यांचं प्रेम आणि त्या प्रेमाखातर खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी आपलं एटीएम खुल्लं केलं. गोलंदाज तयार इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता शिलिमिडांमध्ये इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न धोका निर्माण होऊ शकला असता तर तो पुन्हा एकदा चित्तेच्या चपलाईने एक सिंगल धाव इथून ऍड होईल आणि सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 2 अंकावरती. आर्यन पवार अगदीच या ठिकाणी जर आपण विचार केला तर सांघिकवरती वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असताना आपण पाहतोय गोलंदाज आर्यन पवारला एक चांगला अनुभवी गोलंदाज तर तितकंच चांगला फलंदाज आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅटर त्यावेळेस भरत स्ट्राईकसाठी मात्र यावेळेस सज्ज झाला. 3 चेंडू आतापर्यंत फेस केले 2 धावा खर्च केलेत आर्यननं. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता कुठेतरी लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तो चेंडू जाईल सर विकेट किपरच्या हातामध्ये
डॉट बॉलची एकंदरीत सांगता झाल्या. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या पिवांचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो. 4 षटकांची लढती आहेत ना. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटकं संपणं गरजेचं आहे. कोणताही विलंब नको आहे. तर नाईट रजनी शृंखला नाईट मध्ये जर का पार पडली ना तर त्या स्पर्धेला अर्थ असतो. अन्यथा ती स्पर्धा डे मध्ये गेली तर त्या स्पर्धेला कोणताही अर्थ राहत नाही. या सीटचा वाईट बॉल पंचांचे दोन्ही हात जमले समांतर होत असताना आपण पाहतोय एकंदर त्या वाईट बॉल आला आणि वाईट बॉलच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तर 3 अंकावरती. इव्हनचं पहिले षटक या ठिकाणी आपण पाहतो. खूप चांगली गोलंदाजी. गोलंदाजीचा कर्दनकाल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो आर्यन पवार यावेळेस आपण पाहतो बॉलिंग मार्कवरती. उजव्या इष्टीवरतून गोलंदाजी करताना आपण पाहतोय यावेळेस स्लॉफ होता बॉल होता. अगदी फुललेंचा चेंडू त्याच्यावरती करायचा होता आघात परंतु एक सिंगल मिळेल. एकापेक्षा दुसरे काही मिळत नाही. स्ट्राईक रोटेट केली जाते. नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज तर विचार केला यावेळेस नागेश उघडा स्ट्राईक. सिंगलनं मात्र धावफलकामध्ये थोडासा एक बदल होताना आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचेल 4 अंकावरती. अगदी 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय 2 प्लेयर लगावले गेले. एक वाडी स्लॉंग ऑफ एक वाडी स्लॉंग ऑन एक वाडी स्लॉंग ऑफ आणि एक वाडी स्लॉंग ऑन मध्ये खूप चांगली फील्डची सजावट केली आर्यन पवारनं. स्वतः गोलंदाजी मार्क वरती असताना आपण पाहतोय यावेळेस स्टेट खेळलाय परंतु निश्चितच या ठिकाणी स्वतःला सावरलंय नागेश उघडानं. कुठेतरी नागेश उघडा जाणतोय की आर्यन पवार एक जबरदस्त गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 1 संपल्याचा इशारा दिलाय पंचांनी. एका षटकाचा खेळ संपल्याचा इशारा दिलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्येला ते 4 डीजा. स्पर्धेमध्ये या नाईट रजनी शृंखलेमध्ये सर्वांचंच मनपूर्वक स्वागत या ठिकाणी केलं जातं. जावे मैदानच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय प्रेश पवार. लेफ्ट हँड बॅटर यावेळेस आपण पाहतोय पंजांकडे दाद मागतोय. यस इट्स अ वाईड बॉल. चेंडू उचललाय सरळ निघून विकेट किपरच्या हातामध्ये वाईड बॉलचा इशारा या ठिकाणी दिला आणि वाईड बॉलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 5 अंकावरती. धावा या ठिकाणी बनावं लागतील कारण या ठिकाणी जर आपण विचार केला तर कमीत कमी या 6 वर्ष टीमच्या विरोधामध्ये जर का तुम्हाला एक चांगला खेळ करायचा असेल ना तर कमीत कमी 40-45 धावांचे टार्गेट तुम्हाला 24 बॉलमध्ये एक टार्गेट सेट करावं लागेल. इथे हलक्या हाताने चेंडूला प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित ठेवलं रोखलं गेलं. जास्तीत जास्त चांगले चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र 6 वर्ष टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी चांगल्या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मोठे फटके अद्याप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं नाही. षटकार हॅट्रिकसाठी आणि तब्बल चौकार हॅट्रिकसाठी मरले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी असणाऱ्या या दोन्ही खेळाडूंसाठी. परंतु इथे अद्याप मोठा फटका पाहायला मिळत नाही. सातत्याने जर का आपण विचार केला ना अगदीच आमचे मित्र या ठिकाणी रमेश केर यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील करूया. डोंगरखेळ चषक या स्पर्धेच्या माध्यमातून 6 ऑगस्ट ड्राईव्ह खेळायचं होतं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. लंगी कार्पेटने या ठिकाणी चेंडूला खेळून काढले. सिंगल मिळाले. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही आणि 1 अंकानं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचला होता एकंदरीत 7 अंकावरती. एकच सांगायचं वाटतं पहिल्या तरी टीमला की एकीर धावसंख्येने काही साध्य होणार नाही. जर तुम्हाला इथे मोठी धावसंख्या रचायची असेल ना धावांचा डोंगर जर का उभारायचा असेल ना तर तुम्हाला मोठे फटके एकंदरीत चौकार षटकांची आत्तेबाजी करावी लागेल. मोठे फटके या ठिकाणी नक्की तुम्हाला टोकावे लागतील. इथे चांगला फटका खेळलाय परंतु फटका नसलाय. फर्स्ट स्लिप मध्ये कोणती चुकी केली जात नाहीये. पकडलाय झेल आणि संपवलाय. बरं त्या खेळाडूचा खेळ.
सतीश दादा, वैभव दादा, या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असं व्हायचं आपलं देखील आणि त्यांच्या समेत असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असं व्हायचं आपलं देखील डोंगरचाळी चषक 2026च्या वतीनं नाईट रजनी शृंखलेमध्ये सहर्ष स्वागत केलं जाते. आलेल्या तमाम मान्यवरांच्या खेळाडूंच्या उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या या डोंगरचाळी चषक 2026च्या वतीने या ठिकाणी स्वागत केलं जातं. तसेच सन्मान श्री स्वप्नील दादा यांचं देखील शुभगमन झालं. इथे अजून एक झेल पकडलं जाईल, अजून एक विकेटचं पतन. पूर्णपणे जर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी धावगतीला ब्रेक लावण्याचं काम केलं तर 6 वर्षे टीमच्या गोलंदाज प्रेश पवारनं. काय जबरदस्त गोलंदाज आहे. कौतुकाने स्वागत. जाऊया मैदानच्या आतमध्ये. प्रेश पवारचा हा फुल बॉल, मोठा फटका यावेळेस जोरदार स्ट्रोक केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर बॉन्ड लाईनच्या दिशेनं. त्या दिशेला 2 क्षेत्ररक्षक त्यामध्ये सिंगल फास्ट आल्या. डबल मात्र इथून प्राधान्य दिले होते. यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. एकंदरीत जर विचार केला तर ओव्हर क्रमांक 2 संपल्याचा इशारा आलाय पंचांचा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 9 अंकावरती. डीजा गोलंदाज सज्ज झाला. अमित हिलम यावेळेस आपण पाहतो 6 वर्षाचा गोलंदाज. यावेळेस तिसरा ट्रम्प कार्ड या ठिकाणी वापरला जातो. अर्थात 6 वर्ष टीमचा अमित हिलम या गोलंदाजाचा देखील एक दबदबा राहिलाय. अगदीच सिंगल पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळेल. सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 10 अंकावरती. 2.1 चेंडूचा खेळ इथून संपला गेला आणि 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा पूर्णपणे जखडून ठेवलाय. वारंवार बॅट हवेत फिरवल्या जात्या. इथून मात्र अजून एक डॉट बॉलची इथे सांगता झाल्या. संघ थोडसा अडचणीमध्ये सापडलाय. मात्र पलदरी संघ नागेशने जास्तीत जास्त स्ट्राईक घेऊन खेळावं लागेल. कारण नागेश एक चांगला स्टार प्लेअर. अगदी जर विचार केला कित्येक मैदान त्या खेळाडूंना अगदीच आपल्या बॅटिंगच्या सहाय्यानं गाजवलं, पण तो आज खऱ्या अर्थानं संघ मैदानच्या आतमध्ये अडचणीमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू निघून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचे पुन्हा एकदा सांगता. अगदीच षटकार हॅट्रिकसाठी नागेशसाठी मात्र 1000 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी असेल. चांगला फटका केला. हलक्या हाताने खेळला पण तो चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अजून एक झेल पकडला जाते. खराब कामगिरी पाहायला मिळते पलदरी टीम कडनं. आतापर्यंत जर का आपण विचार केला तर पूर्णपणे जखडून ठेवल्या मैदानच्या आतमध्ये पलदरी टीमला. जर विचार केला तर अवघ्या धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या 10 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती. विचार केल्यानंतर आज मात्र संघाला भरपूर अडचण या ठिकाणी पाहायला मिळते. खराब कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र पलदरी टीमची. असं वाटत होते की ज्यावेळेस बॅटिंगसाठी नागेश मैदानच्या आतमध्ये उतरला ना असं वाटत होते की एक मोठी धावसंख्या उभा राहील, परंतु अवघ्या 10 धावा तिसरे षटक प्रगती पथावरती असताना आतापर्यंत जरी आपण विचार केला तर 16 चेंडूचा खेळ तब्बल या ठिकाणी संपला गेला आणि 16 बॉलमध्ये आतापर्यंत अवघ्या 10 धावा जमा केल्यात. त्या पलदरी टीमनं त्यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. फटका हा देखील फसलाय की काय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. खराब फिल्डिंग पाहायला मिळतंय आणि यावेळेस उशिरा काय होईना ते खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. चौकार.
टोटल धावसंख्या आता पुढे वाटचाल करताना यावेळी चांगला फटका राऊंड डाऊन खेळून काढला. अगदीच काव कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात अगदीच विचार केला तर सिंगल फास्ट आली होती. डबलला प्राधान्य दिलं. 2 धावा या ठिकाणी ओव्हर क्रमांक 3 देखील संपल्याचा इशारा आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 16 अंकावरती. 2 धावा एकंदरीत ऍड होतील. 3 षटकांचा खेळ संपला. जवळपास 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी फिनिश झाला आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या लगावल्या जाते ते तब्बल 16 धावा. शेवटचे आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती असणार. त्याला जास्त टीम मिटिंग नकोया. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं या ठिकाणी गोलंदाजी करत असताना तुम्हाला हाताळायची आहे. त्याच्यामुळे जास्तीचा वेळ नकोया. तर अद्याप आपले भरपूर सामने बाकी आहेत. फायनल डे आहे त्याच्यामुळे जास्त वेळ घेऊन चालणार नाही. त्याच्यानंतरचे सर्व सामने हे 3 षटकांचे असतील आणि त्याच्यानंतर जसा वेळ असेल आयोजकांकडे तसे या ठिकाणी आयोजक योग्य तो निर्णय घेतील. यावेळेस नागेश उघडा मात्र चूक करतोय. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न रनआउटची संधी देखील होती परंतु इतर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावले. शेवटचे षटक अनामारी करावे लागेल नागेश उघडाला. परंतु आज थोडासा नागेश उघडाचा जर विचार केला ना तर खराब दिवस आज बॅट देखील चालताना दिसत नाही. थोडासा खराब खेळ मैदानच्या आतमध्ये होत असताना पलदरी टीमचा बरेचसे पाठीराखे आज पलदरी टीमला सपोर्ट करण्यासाठी देखील आलेत. तर ते आज ते सांगत असतील की आज आपल्या टीमचा खेळ थोडंसं खराब होत असताना आपण पाहतो. थोडेसे नाखुश असतील त्यांचे पाठीराखे देखील. भरपूर संख्येने त्यांचे पाठीराखे नेहमीच येत असतात. आज देखील त्यांचे पाठीराखे भरपूर संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेत. यावेळेस गोलंदाज तयार. इथे अक्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितले जाते. सरळ चेंडू निघून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये ऑफस्टमला चेंडू ठेवला. अर्थात चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची एकंदरीत सांगता झाल्या. पूर्णपणे यावेळेस जर आपण पाहिलं ना तर जकडून ठेवला गेलाय. वारंवार बॅट हवेत फिरवतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळत नाही. अजून एक येईल डॉट बॉल. लगातारचे 3 चेंडू जर का आपण पाहिलं ना तर इथून मात्र डॉट खेळत असताना नागेश उघडा जर विचार केला तर आदिवासी क्रिकेटमधील एक मोठं नाव नागेश उघडा. तर तो आज खऱ्या अर्थानं 6 वर्ष टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना कुठेतरी पूर्णपणे यावेळेस बॅकफूटवरती जात असताना सिंगल मात्र या ठिकाणी जरूर आले. डबलला प्रयत्न करेल आणि प्रयत्न इथे मात्र एका धावेवरती रोखलाय. उशिरा का होईना एक धाव मात्र इथून ऍड होईल. एका धावेनं स्कोर कार्ड मध्ये थोडासा बदल होत असताना आपण पाहतोय 17 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती. जो संघ या ठिकाणी हायस्कोर उभारेल त्या टीमला मात्र या ठिकाणी अगदीच पुढील वाटचाल दिली जाईल असा स्पर्धेचा नियम आहे. अगदीच इथून अजून एक डॉट बॉल. खराब आणि खराब कामगिरी. अगदीच 6 वर्ष टीमचा जो काही निर्णय होता ना टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा तो निर्णय मात्र अचूक करत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथे सिंगलला प्राधान्य दिलं गेलं. फक्त आणि फक्त एक धाव मिळत असताना आपण पाहतोय. एक धाव मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आणि एका धावेच्या सहाय्यानं 18 धावा. ओव्हर क्रमांक 4 देखील संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्येला ते मात्र 18 आणि विजयासाठी 19 धाव्यांचे आव्हान ठेवलं. एक माफक असं आव्हान म्हणजे 24 बॉल आणि 19 धाव्यांचे एक माफक असं आव्हान ठेवलं जातं. ते मात्र पलदरी टीमला जर विचार केला तर आज पलदरी टीमचा खूप खराब खेळ राहिला आहे. कारण त्यांच्याकडे जर आपण पाहिलं नेहमी भगवानला पाहतो वसंतला पाहतो पण तो आज त्यांची थोडीशी कमी जाणवली. आज जर विचार केला तर संपूर्ण यंग टीम आहे. विलास जरूर मैदानच्या आतमध्ये होता. विलासला आपण पाहिलं परंतु जर विचार केला ना तर थोडासा खेळ त्यांचा खराब राहिला कारण त्यांचे बरेचसे प्लेयर नाही आहेत. आज सर्व यंग प्लेयर आहेत. जी मेन टीम पलदरी टीमची होती ती टीम मात्र आपल्याला खेळताना दिसत नाही. सर्व यंग प्लेयर आणि आयोजकांना कुठेतरी फसवायचं नाही या हेतून ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित राहिले. अगदीच नौके प्लेयर घेऊन देखील ते या ठिकाणी खेळताना दिसले आणि निश्चितच फील्ड या ठिकाणी सेट करायची पलदरी टीम आणि लगेच सलामीची जोडी देखील मैदानच्या आतमध्ये इन करायची टीम 6 वर्षे देऊया डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी. पर्व पहिलं
या कांडोली नाईट रजनी शिंकलेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि तो सन्मान या ठिकाणी आमचे सन्मान्य आयोजक या ठिकाणी करतायत. सत्यदादा गायकवाड यांचा सन्मान करतील आमचे सन्मान्य आयोजक संतोष पवार यांना विनंती करेन की आपण आपल्या शिवस्त्या माईची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा अगदीच एक गोड ऑर्डर म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचे यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातो. तसेच सन्मान्य श्री वैभवदादा खोपकर यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्यामुळे विनंती करेन की आपला देखील सन्मान या ठिकाणी आपण डोंगरच्या चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वीकार करायचा. सन्मान आयोजकांना सूचना करेन की आपण आपल्या शुभ असते त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. डोंगरच्या चषक 2026 पर्व पहिलं ही स्पर्धा नाईट रजनी शिंकलेच्या माध्यमातून येणाऱ्या तमाम मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान या ठिकाणी जरूर केला जाईल. दरम्यान सलामीची जोडी देखील मैदानच्या आतमध्ये येऊन होत असताना आपण पाहतोय. अमित आणि आर्यन, अमित हिलाम आणि आर्यन पवार ही जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यानंतर सन्मान्य श्री स्वप्नदादा मालकर यांचा देखील यथोचित मान सन्मान या डोंगरच्या चषक 2026 वतीने या ठिकाणी केला जातो. अगदीच आदरपूर्वक या ठिकाणी आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकार करायचा. चला गेम ऑन. यस, गेम ऑन. पंचांचा या ठिकाणी ग्रीन सिग्नल येत असताना आपण पाहू शकाल. सांघिक वरती पहिले तर वैयक्तिक पहिल्यासाठी घेऊन येतो गोलंदाज सुमित. एक जबरदस्त नौका गोलंदाज, एक यंग टॅलेंट. इथे मोठा फटका पहिल्याच चेंडूवरती बिग हिट केला जातोय. चेंडू जाईल अगदी सीमारेषेच्या नजदीक, त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहता पाहता या ठिकाणी 2 धावा मात्र इथून कंप्लीट झाल्यात. अवघ्या 24 बॉलमध्ये जर विचार केला तरी 19 धाव्यांचे एक माफक असं आव्हान या ठिकाणी ठेवलं जाते. गोलंदाजी वर्चस्व गोलंदाजी होणार का? अगदीच हायस्कोर या ठिकाणी बाय असणार. ज्या ही टीमचा हायस्कोर असेल त्या टीमला मात्र या ठिकाणी असेल. इथे मात्र खराब चेंडू होतो. येस, वाईट +4. पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर केले आहेत. स्वेअर +4 या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. चेंडू जातो लॉक स्टॉप मध्ये, अर्थात येथील 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणि या 5च्या अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 7 अंकावरती. अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये जर विचार केला ना तर धावा कमी आहेत. धावा वाचवण्याचं काम करायचं होतं, परंतु धावा या ठिकाणी बोनसच्या रूपामध्ये दिल्या जात आहेत टीम 6 वर्ष संघाला. ज्या टीमला बाय असेल, ज्या टीमचा हायस्कोर असेल त्या टीमला मात्र इथे बाय असेल आणि शिरल प्रमाण मात्र या ठिकाणी मॅच खेळवल्या जातील असा आयोजक कमिटीचा निर्णय मात्र या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सुमित कमबॅक करेल का? इथे मोठा फटका, पुन्हा एकदा फटका बसलाय. चेंडू हवेत, परंतु चेंडू थांबणार नाही. वेगवान चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे. 4 धाव्यांसाठी मिळतील 4 चौकार. मिळाले सुमितच्या माध्यमातून. धावा आतापर्यंत सुमितनं खर्च केल्यात त्या मात्र 11. आता गरज असणार ते 8 धाव्यांची. ठिकाणी आपल्या भेटीस येईल. अगदीच वाशिवली बनाम मिरकुटवाडी दोन्ही संघनायक या बाय मात्र या ठिकाणी हायस्कोर होता अगदीच चिंचोली टीमचा आणि चिंचोली टीमला मात्र पुढील वाटचाल दिली जाते. अगदीच बाय मिळाल्या, हायस्कोर होता, त्याच्यामुळे पुढील वाटचाल या ठिकाणी चिंचोली टीमला दिली जाईल. आणि निश्चितच या वाशिवली संघनायक आणि मिरकुटवाडी संघनायक आपण अगदी या ठिकाणी टॉससाठी जायचा. यस, सिंगल आल्या.
या सिंगलच्या मदतीनं अर्थात टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल. वन साइड मॅच मात्र खुली केली खऱ्या अर्थानं या पहिल्या षटकामध्ये. एकतर्फे हा सामना जवळपास विजयाच्या दिशेनं आपल्या टीमला नेऊन जात असताना आपण पाहतो आर्यन पवार आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि पाहता पाहता षटकार आला आणि षटकारच्या सहाय्यानं 17 धावा स्कोर कार्ड 18 धावा स्कोर कार्ड वरती स्कोर इज लेवल. फक्त एका धावेची गरज असणाऱ्या कंपल्सरी चेशिंग कंपल्सरी ड्रेसिंग हाच पर्यंत नियम मित्रांनो. आणि त्या नियमाप्रमाणे या ठिकाणी कंपल्सरी एक धाव तुम्हाला इथून बनवायची आहे आणि इथून खऱ्या अर्थानं हा विजयी फटका आणि विजयश्री खेचून आणलाय अर्थात टीम 6 वर्ष संघानं. अगदीच विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत टीमचे देखील गोडगोड कौतुक. ज्या काही चुका केल्या फलंदाजी करत असताना श्री स्वामी समर्थ पलदारी टीमनं ते चुका आपल्याकडनं होणार नाही. त्या चुका मात्र नक्कीच एक येणार नेक्स्ट स्पर्धेमध्ये आपण सुधाराल. याच पुढील स्पर्धेसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अगदीच तर लगेचच्या मिरकुटवाडी संघनायक आणि याच्यानंतरचे होणारे सामने आयोजक कमिटीची ऑर्गनाइज कमिटी सांगत असताना की 3 षटकांचे असतील. आयोजक सांगतायत की गेल्या 4 रजनीमध्ये सेकंड राऊंड 3 ओव्हरचे केलेले आहे त्याच्यामुळे इथे देखील 3 ओव्हरचे मॅचेस असतील. त्याच्यानंतर